मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. नीटच्या पेपर फुटीबद्दल आपण सर्वत्र चर्चा ऐकत आहोत. 23-24 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणं, हे किती मोठं पाप आहे, हे आपल्या लक्षात यावं. त्यातले अनेक विद्यार्थी काही वर्षापासून अगदी 3, 4, 5 वर्षापर्यंत अगदी रात्रंदिवस एक करून मेहनत घेत असतात. त्यांचे पालकही सर्वस्व पणाला लावतात आणि ही परीक्षा देत असतात. हे असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जेव्हा असं काही घडतं पेपर फुटीसारखं, तर त्यांच्या जीवाला किती प्रचंड यातना होत असतील, याची आपल्याला कल्पना यावी. मित्रांनो, या पेपर फुटीतून देशभरामध्ये करोडो रुपयांचं व्यवहार झालेला आहे. तेही आपल्याला माहिती आहे. मुळामध्ये ही नीट परीक्षा असावीच काय? याबद्दलही चर्चा होऊ शकेल. या अगोदर ही नीट परीक्षा नव्हती म्हणजे काही वर्षापूर्वी. परंतु परीक्षा केंद्रावर खूप कॉप्या चालायच्या, कॉपी सेंटर्स निर्माण झाली आणि त्यामुळे सरकारनं निर्णय घेतला, की 12वीला किती मार्क्स असोत, आपण त्याची एक एंट्रन्स एक्झाम ठेवली पाहिजे आणि त्यातून नीट परीक्षा निर्माण झाली. त्यावेळेसच जर अशा परीक्षा केंद्रांना, अशा कॉलेजेसना, अशा शाळावर जर बंदी आणली असती किंवा त्यांची परीक्षा केंद्र हिरावून घेतली असती, काही भूमिका कडक केली असती कॉपी विरोधामध्ये, तर नीटच्या परीक्षेचा प्रश्नच पुढे निर्माण झाला नसता. मित्रांनो, या सर्वाबद्दल आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका पेपरफुटीबद्दल ही फार समोर आलेली आहे. त्यामध्येही कुलकर्णी, मांढरे आणि लातूरचे मोटेगावकर यांचीही नावं पुढे आलेली आहेत. याबद्दल मी बोलणार नाही. कारण याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. बोललं जातंय, व्हिडिओ येतायत, बातम्यावर सर्वत्र चर्चा आहे. परंतु या संबंधाने मी एका वेगळ्याच मुद्द्याला हात घालू इच्छितो. कदाचित हा मुद्दा तुम्हाला फारसा महत्त्वाचा वाटणार नाही. मी जे बोलतोय ते काहीतरी चमत्कृतीपूर्ण वेगळंच काहीतरी आहे. असं कुठं असतं का अगदी? असंही वाटण्याचा शक्यता आहे. असाही वाटण्याचा संभव आहे. मित्रांनो, मोटेगावकरांचे फोटोज त्यांच्या जाहिरातीवर मी गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे. परंतु का कोण जाणे, त्यांचा चेहरा पाहिल्यासच मला एक प्रकारचा तिटकारा निर्माण झाला. आणि हा माणूस काय शिकवत असेल वर्गामध्ये, क्लासेसमध्ये, अशा प्रकारचाही एक प्रश्न निर्माण झाला माझ्या मनामध्ये. कारण चेहरे खूप बोलके असतात. चेहरे वाचता आले पाहिजेत आणि मला वाटतं, की मला ते थोडंफार जमतं. मित्रांनो, आता पुन्हा या पेपरफुटीच्या संदर्भामध्ये त्यांचे काही व्हिडिओ पाहायला मिळाले आणि त्या माणसाचा चेहरा, त्या माणसाची भाषा आणि त्या माणसाचे अतिशय ओंगाळवाणी शिकवत असताना केलेले हातवारे मी पाहिले आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, की असा चेहरा असणारा माणूस, अशी भाषा असणारा माणूस, शिकवत असताना असे हातवारे करत असलेला माणूस कुणाला कसा भावू शकतो? आणि या माणसाकडे हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. त्यातले अनेक डॉक्टर्सही झालेले आहेत, इंजिनिअर्सही झालेले आहेत. आणि एक गोष्ट मला आणखी पुन्हा सांगावीशी वाटते, की आपल्या क्लासेसची जाहिरात हा माणूस डॉक्टर्स, इंजिनिअर्स घडवणारा कारखाना, फॅक्टरी अशी काही करायची असा काही करायचा. तर जाहिरातीतही अशी भाषा वापरणारा माणूस, शिकवताना असे हातवारे करणारा माणूस, अशी भाषा असणारा माणूस, विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही कसा भावू शकतो, हा मला प्रश्न आहे. कारण त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीतून त्याची सगळी अभिरुची किंवा तिचा अभाव आपल्याला स्पष्टपणे दिसतो. मी तर म्हणेन, की आपण ज्या आपल्या पालकांना म्हणजे मी तर म्हणेन, की आपण आपल्या मुला-मुलींना ज्या कुणाकडे पाठवतो, क्लासेससाठी असेल, शिकण्यासाठी असेल किंवा काहीही कारणासाठी असेल,
तर त्या माणसाची, त्या व्यक्तीची भाषा, तिची संस्कृती आणि सगळंच आपण पाहायला पाहिजे. केवळ विद्यार्थी जात आहेत, पास होत आहेत, खूप मार्क्स घेत आहेत. मला वाटतं एवढंच पाहणं हे चांगलं नाहीये. आपण आपल्या समाज जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची भाषा, तिची समज, तो किती सुसंस्कृत आहे, नाही, याला महत्त्व देत नाही असे चाललो आहोत. आपण या सर्व गोष्टींना महत्त्व देणं बंद केलेलं आहे आणि म्हणून समाज येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक सांस्कृतिक अधोगतीकडे चाललेला आहे आणि याचं वैषम्य कोणालाच नाहीये. अर्थात त्याला कारणही आहेत. जगण्याचेच सगळे संदर्भ एवढे बदललेले आहेत. जगामध्ये टिकून राहणंच खूप महत्त्वाचं झालेलं आहे आणि अशा काळामध्ये 12वी परीक्षा आपल्या पाल्यांची, आपल्या मुला-मुलींची भविष्यनिश्चिती बऱ्यापैकी करते, असं सर्वांनी जाणल्यामुळे, मानल्यामुळे आणि ते खरंही आहे. तर अशा काळामध्ये एखाद्या शिक्षकाची भाषा, त्याची संस्कृती, त्याची समज याकडे पाहणं पालकासाठी खरोखरच कठीण आहे. परंतु तरीही मी सांगेन, आपण आपली पाल्ये, आपले मुलं, आपली मुली कोणाकडे पाठवतोय याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. आपण जर पुरेसे शहाणे असाल आणि मूर्ख नसाल, तर आपल्याला हे लक्षात यावं. म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या चेहऱ्यावरून, त्याच्या भाषेवरून, त्याच्या आविर्भावातून, त्याच्या हातवाऱ्यातून, की तो काय लायकीचा आहे. मित्रांनो, हे तुम्हाला माझं म्हणणं किती आवडतं, किती नाही मला खरोखरच कल्पना नाही आहे. कारण आजच्या काळामध्ये अशा मूल्यांना फार महत्त्व दिलं जात नाही, हे मी जाणतो. परंतु मला वाटतं हे खरं आहे. आपल्याला काय वाटतं हे आपण मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यासमोर नेहमीच आणत असतो. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.